राज्यातलं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए सोबत जाणार असल्याची राजकीय चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। याबाबत पक्षाकडून अजूनही चाचपणी सुरू असून काही आमदार आणि खासदारांचा पक्षावर दबाव असल्याचंही बोललं जात आहे। पाहूयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। दिल्लीमध्ये 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। त्याआधी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली आहे। महाराष्ट्रातील महायुतीमधील घटक पक्षांना केंद्रात काय प्रतिनिधित्व मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबतच्या राजकीय चर्चांनी पुन्हा एकदा वेग घेतलाय। मला वाटतं त्यांचा अंतर्गत बाब आहे, त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य होणार नाही। माझ्याबरोबर सुप्रिया सुळेताई आम्ही एका कमिटीत आहोत आणि त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की आम्ही कुठेही अशा प्रकारचं, काल परवाकडे तर ते एका छोट्या पक्षाचं नाव घेऊन उपहास त्यांनी केलेला, तर आम्ही तिकडं मर्ज होणार आहोत का, याच्यावरून समजलं पाहिजे कुणीतरी जाणीवपूर्वक अशा बातम्या पुरवते आणि त्याच्या जाणीवपूर्वक एखाद्या पक्षाला बदनाम करण्याचं काम करत राहतात। पुढारी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार जयंत पाटील आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी गेल्या 2-3 दिवसात काही आमदार आणि खासदारांशी संपर्क साधला। बहुतांश आमदार हे एनडीएमध्ये जाण्याच्या बाजूने मत व्यक्त करतात, तर 10 आमदारांपैकी केवळ रोहित पवार यांनी स्पष्ट विरोध दर्शवल्याचा दावा केला जातोय। मला माहिती आहे का, त्यामुळं जे काही होणार नाही त्यावर बोलून काही फायदा नाही। काही खासदारांनीही विकास कामं, निधी आणि मतदारसंघांमधील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेमध्ये सहभागी होणं हे अधिक फायदेशीर ठरेल अशी भूमिका मांडल्याचं समजतंय। बहुसंख्य आमदार हे एनडीए सोबत जायला तयार आहेत, पण काही आमदारांचा मात्र विरोध असल्याचं सांगितलं जात आहे। पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांची येत्या 2-3 दिवसामध्ये बैठक होईल आणि शरद पवारच अंतिम निर्णय घेतील असं सांगितलं जात आहे। तसं असेल तर आम्ही ते स्वागत करू त्याचं, कारण घटक पक्षामध्ये आमचे एनडीए पक्ष जर ते आले तर आमची अजूनही ताकद वाढते। त्यांचे अजून जवळजवळ 9 खासदार आहेत, 8 खासदार आहेत त्या पक्षाचे, ते आम्हाला जर सपोर्ट केला, त्यांनी पाठिंबा दिला तर आम्ही नक्कीच घटक पक्ष म्हणून मी पण आनंदीच होईल आणि देव करू त्यांना तशी बुद्धी सुचू संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाला। मात्र दुसरीकडे काही नेत्यांना पक्षाच्या विचारधारेवर परिणाम होईल आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होईल अशी चिंता सुद्धा आहे। शिवसेनेपुढे अडचणी आहेत, शरद पवार साहेबांपुढे अडचणी आहेत, सुनेत्रा पवार जो गट सांभाळतायत त्यांच्या समोर अडचणी आहेत। इतकंच कशाला, मिंदे गटामध्ये अडचणी आहेत, भाजपात अडचणी आहेत आणि जो तो आपापल्या कोणाकडे प्रचंड बहुमत असलं म्हणजे त्या पक्षात अडचणी नाहीत असं म्हणता येणार नाही। आहेत ना, दिल्लीमध्ये अडचणी सुरू आहेत आणि माननीय शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीतले महत्वाचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षातल्या अडचणी दूर करायला ते समर्थ आहेत, एवढंच मी सांगतो। या चर्चांवर महायुतीकडून विविध प्रकारच्या सावध प्रतिक्रिया उमटतात। खरं म्हणजे आमची युती जी आहे एनडीए सोबत ही एक वैचारिक गठबंधन आहे, वैचारिक युती आहे। ही आमची खुर्चीसाठी, सत्तेसाठी झालेली युती नाही आहे आणि तुम्ही बार्गेनिंग कधीही आमचे शिवसेना करत नाही, करणार नाही। ही एक वैचारिक विचारधारेने जोडलेली युती आहे आणि त्यामुळे एनडीएला मजबूत करण्याचं काम आम्ही करू। ही तुम्ही मॅन्युफॅक्चर केलेली बातमी आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो, महाराष्ट्रातलं एनडीएमध्ये कुठला नवीन पक्ष येणार, आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील, कुठलाही नवीन पक्ष आता एनडीएमध्ये येण्याची आमची कुठली चर्चा नाही। आम्ही सोबतच्या कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही। जे त्यांच्यासोबत आहेत म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षात जे खासदार आणि आमदार आहेत त्यांना कोणालाही तोडण्याचा आमचा प्रयत्न नाही। दरम्यान शरद पवार यांनी एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाच तर त्या बदल्यात पक्षाच्या अपेक्षा काय असतील याचीही राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे। शरद पवार स्वतःसाठी एखादी महत्त्वाची राष्ट्रीय भूमिका मागतील की खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं यासाठी आग्रही राहतील, या संदर्भात तर्कवितर्क लढवले जातात। या महायुतीमध्ये जर काही यायचं असेल तर पवार साहेबांच्या बाबतीमध्ये स्वतः ते एक तर निर्णय घेतला पाहिजे की त्यांनी महायुतीमध्ये किंवा एनडीए मध्ये सहभागी व्हावं किंवा नाही व्हावं।
आणि एनडीएच्या प्रमुख घटक दलापैकी एक भारतीय जनता पार्टी यांनाही वाटलं पाहिजे की पवार साहेबांनी आमच्यामध्ये यावं किंवा नाही यावं. एनडीए मध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये एक विश्वासार्हता कमी झालेल्याची कुठेतरी वाटतंय. आणि ती विश्वासार्हता जर का कमी असेल तर ज्या दिवशी पवार साहेब एनडीए मध्ये सहभागी होतील तोच दिवस खरा आपण समजून चाललं पाहिजे. मात्र या सगळ्या घडामोडींवर अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाहीये. त्यामुळे एनडीए प्रवेशाच्या चर्चा प्रत्यक्षात येतात की केवळ राजकीय चर्चाच ठरतात हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे. संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.